कारण जमीन ही लिमिटेड आहे आणि डिप्रिशिएट होत नाही. बाकीचं सगळं ठीक आहे, तुम्ही ऐकायला बघायला सोपं वाटतं, किंवा एक घर पण आहे ते जुनं होणार आहे, पडणार आहे कधी तर त्याची लाईफ आहे. जमिनीचं तसं काहीच नाही आणि त्याला कॉपी नाही करता येत, ही तिची ब्युटी आहे. ट्रस्ट हा करन्सी आहे रिअल इस्टेटमध्ये. जर तुम्ही ट्रस्टेड नसाल आणि तुम्ही काही प्रॉडक्ट बनवा, ते विकलं जाणार नाही. म्हणजेच काय, क्रेडिबिलिटी किंवा ऑथेंटिसिटी, जिन्यून, हे जे वर्ड्स आहेत हे ट्रस्टची रिप्रेझेंट करतात. एक बँक आहे, व्हेरीफाय केल्याशिवाय लोन देत नाही. मग तुम्ही कोण आहेत फरक नाही पडत. तर नवीन प्रॉपर्टी घेताना आपण कुठली कुठली काळजी घेतली पाहिजे? लोक काय करतात, 10 साईट व्हिजिट करणार. मग मी या अपार्टमेंट मधला हॉल मला खूप आवडला, मग त्या अपार्टमेंट दुसऱ्या बिल्डरचं बाथरूम खूप आवडलं, तिसऱ्या बिल्डरचं किचन आवडतं आणि याचं एकत्र ड्रॉइंग तयार होते. मला रिटर्न्स मध्ये घर येत नाही. मी क्लिअर सांगतो, रिटर्न्स मध्ये घर येत नसतं. पीस ऑफ माइंड म्हणजे आपण घर समजतो. घर म्हणजे आपुलकी, आपली लोक, हे भावना कनेक्टेड आहे. इमोशन. नमस्कार, सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आजच्या या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत. आज आपल्यासोबत रोहित गायकवाड सर आहेत. सरांविषयी थोडक्यात सांगायचं झाल्यास गेल्या 15 वर्षापासून सर रिअल इस्टेट या क्षेत्रात आहेत. सर स्वतः रिअल इस्टेट मास्टर कोच आहेत. त्यांनी आतापर्यंत 13 पेक्षा जास्त पुस्तकांचे लिखाण केलेले आहेत. त्याचबरोबर 3 पेक्षा जास्त रिसर्च पेपर्स सरांचे पब्लिश झालेले आहेत आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील 500 पेक्षा जास्त ब्रँडसोबत सर असोसिएटेड आहेत. आज आपण सरांशी गप्पा मारणार आहोत, रिअल इस्टेट विषयी जाणून घेणार आहोत आणि निश्चितच या पॉडकास्टमधून नवीन काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, आपलं आजच्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. येस सर, सर्वप्रथम आम्हाला तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. तुमचं बालपण कुठे गेलं, तुमची शैक्षणिक वाटचाल कशी होती आणि तुम्ही रिअल इस्टेट या क्षेत्रात कसे आलात? ओके, शुभम, थँक्स फॉर दिस इन्व्हिटेशन. बेसिकली मी मराठवाड्यातून येतो. पूर्वीचं उस्मानाबाद, आत्ताचं धाराशिव. माझे वडील कृषी डिपार्टमेंटमध्ये होते, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये होते आणि म्हणजे आता बदली सारखी व्हायची गव्हर्नमेंट असल्यामुळे वगैरे. 10वी पर्यंत शिक्षण उस्मानाबादमध्ये झालं. त्यानंतर मी 11वी 12वीला लातूरमध्ये गेलो होतो. नंतर मग सायन्स घेतलं. वडिलांची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं. समहाऊ काही मार्कांमुळे मी नाही MBBS सीट करू शकलो. परत रिपीट केलं. पण रिपीट करताना एक गोष्ट माझ्यासोबत घडली की मी अशा लोकांच्या संपर्कात आलो जिथे म्हणजे त्या काळामध्ये अशा MLM नावाच्या चेन मार्केटिंग सिस्टीम होते. एकाचे 2 करा, नेटवर्क मार्केटिंग, तर 2 करा 4 करा, अशा लोकांच्या संपर्कात आलो. मग अशा 7 कंपन्या मी जॉईन केल्या. इकडून पैसे मिळव, कमव, हे कर ते कर करत, ऍडजस्टमेंट करत, आणि 7 फेल, म्हणजे मी काहीच कमवलं नाही. मग मी ठरवलं की माझी स्वतःची एक कंपनी सुरू करायची आणि वयाच्या 17व्या वर्षी मी लाईफ मधली माझी पहिली कंपनी सुरू केली, जी स्वतःच RSG बिझनेस या नावाने होते. त्यावेळेस EGPRS होतं, म्हणजे 2Gच्या पूर्वीचं इंटरनेट. ज्यावेळेस फार फोन नव्हते. नोकिया 6600 हा ट्रेंडिंग फोन होता आमच्या त्या काळामध्ये. आणि मग ते इतकं वाढलं की मग ते ऑपरेट नाही झालं मला. म्हणजे लातूर, बीड या भागांमध्ये ते खूप पसरलं आणि तिथं असं होतं की बाबा तुम्ही एक 200 रुपये द्या. 200 रुपयाची त्यावेळेस बिईंग ह्युमन म्हणून टी-शर्ट खूप फेमस होता. तर तो मी घ्यायचा लातूरवरून स्वस्त आणि 100 रुपयाला घ्यायचो. आता सांगायला काय हरकत नाही. आणि 200 रुपयाला विकायचो. तर मला प्रॉफिट व्हायचं. आणि 5 केले की तुम्हाला अजून एक गिफ्ट मिळायचं, जे की लेस दॅन 100 रुपीज कॉस्टचं होतं. तर मी मोर ऑर लेस 100% प्रॉफिटवर तो बिझनेस केला. 94,000 रुपीज कमवले. आणि त्यावेळेस काय झालं की मग ते हँडल नाही झालं. म्हणजे घरात बिझनेसचं वातावरण नसल्यामुळे त्यावेळेस मला रिअलाइज झालं की याला खूप तुम्हाला एक्सपिरियन्स खूप महत्वाचा असतो. तुम्ही जे इमॅजिन करता ते रियालिटीमध्ये उतरत नाही. तुम्ही ज्या पद्धतीने विचार करता त्याप्रमाणे दुनिया चालत नाही. तर मग त्या केसमध्ये मी तो स्टॉप केला आणि मग पुण्याला MBA साठी आलो. ज्यावेळेस आलो त्यावेळेस पुण्याची स्पीड ही खूप जास्त होती. रादर एक गावठी ऑनेस्टली सांगायचं असेल तर मी ती साड्यांची पिशवी असते आमच्या गावाकडे, ती घेऊन आलो आणि त्यात डॉक्युमेंट्स होते. मी फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन आहे, एक पण बॅकलॉग नाही. पण राहणीमान किंवा गावठी ज्याला आपण म्हणू शकू, आता ते काही वाईट नाहीये, पण तो स्ट्रगल फेस करावा लागतो एखाद्या खेड्यातून आलेल्या व्यक्तीला. शहरामध्ये ज्यावेळेस फ्लेक्झिबिलिटी असते, कारण खिशात तेवढी अमाऊंट नसते की तुम्ही दुसऱ्यासोबत जे बघाल ते कॉपी किंवा परचेस करू शकाल. तर मग त्या पद्धतीने मग MBA आलो. नंतर इथं बऱ्यापैकी कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन होत होतं, पण घेतलं नाही. आणि कोणाच ठाऊक का, पण बँकिंगमध्ये मला जॉब लागला. म्हणजे तो माझा 54वा इंटरव्ह्यू होता, जिथे मला
8,000 रुपये सॅलरीचा जॉब लागला, जो MBA करताना लागला. आणि मी असं बघितलं होतं, कारण मी जिथं बायोटेक्नॉलॉजी केलं कॉक्सेट लातूरमध्ये, तर तिथे जे प्रोफेसर वगैरे होते ना त्यांची सॅलरी 25,000. म्हणजे मी विचार केला की मी MSc करेल, हे करेल आणि तिथंच 25,000 कमवायचे, तर मग काय उपयोग यायचा. रादर इकडे आल्यानंतर मग मी MBAच्या वेळेस काही मित्रांच्या संपर्कात आलो जे ऑलरेडी जॉबमध्ये होते. पुण्याला आल्यानंतर म्हणजे साधारण 20 ऑगस्ट 2012 मी पुण्यामध्ये आलो. आणि त्यानंतर मग जर्नी जी सुरू झाली ती आता मोठ्या माइलस्टोन पर्यंत पोहोचलोय. माझ्या दृष्टीने तो मोठा आहे कारण मी ते बघितली. म्हणजे एका फेज मधून A पॉइंट कडून B पॉइंट कडे जाताना जो स्ट्रगल चॅलेंजेस होते, एक वेळ असंही होता की एक वेळचं जेवणच नव्हतं. तर कारण बोलणार कोणापाशी. आणि काय होतं की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गोष्टीला सरेंडर करता, म्हणजे मी ते केलं होतं की बाबा होईल ते होईल, त्यावेळेस आपण बघूया. मग आता त्यावेळेस माझे फ्रेंड सर्कल कसं होतं की बाबा ज्याच्यामध्ये खूप जास्त पैसे मिळायचे रूममेट्सला, त्यावेळेस माझ्याकडे नव्हते कारण बऱ्यापैकी स्ट्रगल चालू होता फायनान्शियली. मग मी पार्ट टाइम म्हणून इंटरव्ह्यू वगैरे दिले. बऱ्याच ठिकाणी मला माझ्या नॉलेजची किंमत नाही. आज मी ठोकपणे सांगू शकतो की तुमच्या त्या कागदाला काहीच किंमत नाही. माझ्याकडे इंटरव्ह्यूला येऊन बसणारी लोक आहेत ना, MBA किंवा A ग्रेड 90% पर्सेंटाईल वगैरे, आणि रिअल लाईफ स्किल 0 आहेत. म्हणजे कॉमन सेन्सच नाहीये. बेसिक जी गोष्ट हवी असते एखाद्या बिझनेसमध्ये किंवा जगण्यासाठी तुम्हाला, हा तिन्हीकडे ऍप्लिकेबल होतो, वेल्थमध्ये, रिलेशनमध्ये, पर्सनल लाईफमध्ये. आणि मग MBA करताना मग प्लेसमेंट आल्या, मी बसलो नाही आणि मी ICICI होम लोन जॉईन केलं. ICICI होम लोन्समध्ये मला पिंपरी चिंचवड दिलं गेलं. मग तिथून माझी जर्नी सुरू झाली. मी बिल्डरच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो. मग हे ब्रोकर कसे काम करतात, मग मी बघितलं की हे ब्रोकर स्कूटरवर येतो. एक आता नाव नाही घेणार, कुमार म्हणून एक ब्रोकर होते, ते चेतकवर यायचे, बजाज चेतकवर. आणि त्या व्यक्तीनं खूप कमवले पैसे, म्हणजे लिटरली 21 लाख वगैरे. आणि मी 8,000 जॉबवर आहे. मी म्हणतोय की हा माणूस काय करतोय नेमका. म्हणजे त्यावेळेस माहित नव्हतं ना की हे ब्रोकर काय असतं, बिल्डर कसे कमवतात वगैरे. मग मी APF केले, मला बेस्ट परफॉर्मर अवॉर्ड मिळाला वगैरे. सगळं कागदावर, खिशात तर पैसे नाही. म्हणजे लोक टाळ्या वाजवतात पण कशासाठी, ते तात्पुरतं आहे, फिलिंग असतं आपल्याला. तर नशा म्हणू शकतो आपण, एक थोड्या वेळासाठी ती नशा असते की बाबा आपण खूप भारी एम्प्लॉई वगैरे, पण गुलामीच आहे शेवटी. नंतर मग मी मॅक्स लाईफ इन्शुरन्स जॉईन केलं. इन्क्रीमेंट मिळाली किंवा ऑपॉर्च्युनिटी मिळाली. त्यानंतर मग मी 2015ला माझा स्वतःचा बिझनेस करायचं ठरवला. एका ठिकाणी जॉबला होतो, 33,000 सॅलरी होती, ती घेतली. आणि मित्राला आधीच मी हे प्लॅन केलं होतं की बाबा तिथं एखादं, मग मला याच्यात माझ्या एका मित्राने खूप मदत केली जो शनिवार पेठेमध्ये होता मूळचा. मग मी गणपती मंडळाचं जे एक रूम होती ती भाड्याने घेतली, त्याला कलर, रंगरंगोटी आणि एक सेकंड हँड टेबल आणला, चेअर आणला, इथून सुरुवात केली. तिथं माझं 3,500 रुपये भाडं होतं. मग तिथून माझी सुरुवात झालेली आहे. म्हणजे आता पण तो रजिस्टर्ड ऍड्रेस तोच आहे जो सुरुवातीला होता शॉप ऍक्टवर, द आरो ग्रुपचा. तर तिथून जर्नी सुरू झाली. मग मी वेगवेगळ्या याच्यामध्ये काम केलं, लोकांसोबत संपर्क. काय होतंय, बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणं गरजेचं आहे. मग मी वेगवेगळ्या वेंडर सोबत, वेगवेगळ्या लोकांसोबत आलो. 6 पार्टनरशिप मी केल्या. पण त्यामध्ये असं झालं की समोरचा व्यक्ती फक्त मी एनर्जेटिक आहे, म्हणजे यंग आहे, ते वापर करण्यासाठी त्यांना पार्टनरशिप केली. ऍक्च्युअल करायचं काहीच नाही आणि 50% प्रॉफिट त्यांना जायचं. मग त्या केसमध्ये मी ठरवलं की आपण स्वतः सुरू करायचं. आणि यामध्ये माझी चिटिंग खूप झाली. म्हणजे रिअल इस्टेट ब्रोकरेजमध्ये सगळ्यांनी जवळपास फसवलं, कारण याच्यामध्ये कॅश कॉम्पोनंट असतो, ट्रान्सपरन्सी नाही, ट्रॅकिंग नाहीये, रेग्युलेटर नव्हता पूर्वी, रेराच्या पूर्वी काहीच नव्हतं, कोण कसंही मनाला वाटेल तसं काम करायचं वगैरे. मग त्यानंतर मग मी द आरो ग्रुपची स्थापना केली. त्यानंतर 6 LLP होत्या. आता मी फार विस्तृत नाही जात, पण याच्यामध्ये मी ॲज अ डेव्हलपर म्हणून पण काम केलं. माझे आता बरेचसे प्रोजेक्ट, 13 प्रोजेक्ट सुरू आहेत अक्रॉस पुणे आणि महाराष्ट्रामध्ये. हैदराबादमध्ये एका ठिकाणी सुरू आहे. नवी मुंबई, जी 3री मुंबई आहे, त्याच्यावर मी काम करतोय. रिअल इस्टेट कोचिंगमध्ये साधारण 21,000 लोकांना ट्रेनिंग दिलेलं आहे. 90 सिटीमध्ये मी जाऊन डिलिव्हरी दिलेली आहे, म्हणजे कोचिंग डिलिव्हर्ड केलेलं आहे. जवळपास मी रिमॅक्सचा एक फ्रँचायझ ओनर होतो, मी डिस्कंटिन्यू केलं आता ते. पण त्यावेळेस 110 कंट्रीजच्या याच्यामध्ये आम्ही काम करत होतो ब्रोकरेजमध्ये. बिईंग अन पर्सन, आय लव्ह लँड. म्हणजे जर रिअल इस्टेट मधले एक सेगमेंट उचलायचं असेल तर ती जमीन शोधेल मी. कारण जमीन
ही लिमिटेड आहे आणि डिप्रिशिएट होत नाही. बाकीचं सगळं ठीक आहे, तुम्ही ऐकायला बघायला सोपं वाटतं. किंवा एक घर पण आहे ते जुनं होणार आहे, पडणार आहे कधी तर, त्याची लाईफ आहे. जमिनीचं तसं काहीच नाही आणि त्याला कॉपी नाही करता येत, ही तिची ब्युटी आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला तुम्ही इकडं हा लेआउट कॉपी करू शकता, हे इंटेरियर कॉपी करू शकता. जमीन आहे ती आहे, तुम्ही त्याला लॅबमध्ये कॉपी करून नाही बनवू शकत. तुम्ही माती बनवू शकाल, सॉइल आहे ती जमीन नाही. आणि समुद्राखाली पण कुठेतरी एक जमीनच आहे, म्हणजे ते पाणी ज्यावेळेस संपेल त्यावेळेस तुम्हाला खोलगट जमीन मिळेल. तर जमीन म्हणजे माझं एक वाक्य आहे, मला आवडेल ते घ्यायला, रिअल इस्टेट स्टार्ट्स अँड एंड्स विथ लँड. हा, कारण बिल्डर असेल तर त्याचा जन्म लँड पासूनच होतो. म्हणजे तो काही प्रोजेक्ट बनवत असेल सुरुवात लँड पासून आहे, आणि बिल्डिंग डिमॉलिश झाली रिडेव्हलपमेंटला तरी ती लँडवरच वापस येते. तर हे समजणं गरजेचं आहे. रादर बोलायचं झालं तर जसं तुम्ही आधीच सांगितलं की माझी पुस्तकं वगैरे आहेत, मी वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन सोबत ॲज अ कोच म्हणून काम करतो. त्यामध्ये ज्ञानज्योती आहे, सकाळचं SILC एक वेंचर आहे, महारे राणाचा ऑथराइज ट्रेनर आहे मी, आणि मला वाटतं एवढं सफिशियंट आहे. येस. आणि सर तुम्ही एक वाक्य नेहमी म्हणता, रिअल इस्टेट इज ऑल अबाउट नंबर्स, ट्रस्ट अँड इमोशन्स. तर या वाक्याचा नेमका अर्थ काय आहे? आता आपल्या तुम्ही रिच डॅड पुअर डॅड पुस्तक रॉबर्ट कियोसाकी ऐकलंय, बघितलंय? तो जसा युनिव्हर्सल लॉ आहे ना, तसं हे वाक्य आहे. रिअल इस्टेट हे लोकल आहे. शुभम, काय होतं की रिअल इस्टेट बानेरमध्ये जसं काम करतं तसं हडपसरला करेल याची गॅरंटी नाही, ते शिरवळला करेल याची गॅरंटी नाही, मुंबईमध्ये काहीतरी वेगळा ट्रेंड चालू असेल, किमती वेगळ्या असतील, डिमांड सप्लाय वेगळा असेल. तर याला कनेक्ट करणारा एक ट्रायंगल आहे हा कॉपीराइटेड सेंटेन्स आहे. तर याच्यामध्ये तुम्ही कुठलंही रिअल इस्टेट मधलं हे करा, या 3 मध्येच हे कन्झ्युम होतं. म्हणजे जर नंबर्स बोलायला गेलं तर तुम्ही फायनान्शियल्स बघा, रिटर्न्स बघा, प्रॉफिट बघा, लॉस बघा, इन्व्हेस्टमेंट बघा, काही बघा, त्याचा येणारा जो ठोकताळ आहे, नंबर आहे, हा नंबर्स मध्ये कन्झ्युम होतो. मग तुम्ही कितीला विकत घेता, कितीला विकता, प्रॉफिट किती, लॉस किती, किंवा किंमत काय आहे, कॉस्ट शीट आहे, हे सगळे नंबर्स गेम आहेत, बरोबर. दुसरा इमोशन, ब्रँड इज ए इमोशन, ट्रस्ट इज ए इमोशन. मला चिटिंग केलं हे एक निगेटिव्ह इमोशन आहे. हा, मला क्वालिटी प्रॉडक्ट मिळालं, क्वालिटी इज अ इमोशन. आपण मेजर नाही करू शकत. तुम्ही भिंतीच्या मध्ये जाऊन सळी किती टाकली ते नाही माहिती तुम्हाला. आता गोदरेज प्रॉपर्टीज वर्सेस एक लोकल बिल्डर, तर इथं ब्रँड ऑथॉरिटी इज अ इमोशन. मी जास्त पैसे का देतोय तर त्या क्वालिटीसाठी देतोय. आपण जसं फोनमध्ये ऍपलला पैसे का देतोय, आपण नाही बघितलं की खरंच त्यानं क्वालिटी चिप टाकली आहे का नाहीये वगैरे. स्टेटस सिम्बॉल, तुमच्याकडे घर मालकी आहे की तुम्ही भाड्यानं राहता. तर बऱ्याच लोकांना राग येईल की भाड्यानं राहता किंवा भाड्याच्या घरात राहता, पण हे इमोशन आहे, तुम्हाला उकसवण्याचं काम करतं. म्हणजे तुम्ही ज्या काही रिअल लाईफ मध्ये फिलिंग्स घेऊन चालता, मग ते पॉझिटिव्ह असतील निगेटिव्ह असतील, त्या इमोशन्स मध्ये जातात. आणि लास्टली ट्रस्ट. ट्रस्ट हा करन्सी आहे रिअल इस्टेटमध्ये. जर तुम्ही ट्रस्टेड नसाल आणि तुम्ही काही प्रॉडक्ट बनवा, ते विकलं जाणार नाही. म्हणजेच काय, क्रेडिबिलिटी किंवा ऑथेंटिसिटी, जिन्यून, हे जे वर्ड्स आहेत हे ट्रस्टची रिप्रेझेंट करतात. एक बँक आहे, व्हेरीफाय केल्याशिवाय लोन देत नाही, मग तुम्ही कोण आहेत फरक नाही पडत. मग हे व्हेरिफिकेशन जो आहे तो ट्रस्ट क्रिएट करतो की बँक लोन आहे म्हणजे प्रॉडक्ट क्लिअर आहे, रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट आहे म्हणजे ट्रस्ट आहे, म्हणून लोक तिथे बघतात. तर या एक दुसऱ्याशी कनेक्टेड आहे. म्हणजे ट्रस्ट नसेल तर नंबर्स वाढणार नाही, पडणार पण नाही. म्हणजे काय, ट्रस्ट नसेल तर तुम्ही पडलात, ट्रस्ट असेल तर वाढलात. आणि हे इमोशनली कनेक्टेड आहे. इट इज सेज इन रिअल इस्टेट 80% पीपल बाय रिअल इस्टेट विथ इमोशन्स, 20% इज लॉजिक. घर घेतल्यानंतर मी त्याच्यावर विचार करतो की ते लॉजिकली किती बरोबर. आता याला मी एक जस्टिफिकेशन देतो 1 मिनिटामध्ये. ए ग्रेडचा बिल्डर आहे, फॉर एक्झाम्पल लोधा किंवा गोदरेज प्रॉपर्टीज. गोदरेज प्रॉपर्टीज मध्ये 50 लाखाला 500 स्क्वेअर फीटचा जो अपार्टमेंट असेल, तर त्याच्या शेजारी कोणीतरी XYZ लोकल बिल्डर आहे, त्यांचा 600 स्क्वेअर फीट मिळतोय तेवढ्याच किमतीला. गोदरेज प्रॉपर्टीज 1-2 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये पूर्ण सोल्ड आउट असेल, हा व्यक्ती 2 वर्षापर्यंत विकतच बसलेला असतो. 100 स्क्वेअर फीट लॉजिकली आपल्याला कमी मिळत आहे, पण पीपल प्रिफर टू गो विथ ए ग्रेड बिल्डर्स. का, तर इथं 80% इमोशनली तो कन्व्हिन्स्ड आहे. कारण ज्यावेळेस आपण ब्रँड सोबत जातो त्यावेळेस मला वायरिंग खराब आहे का, स्पेसिफिकेशन मध्ये खराब आहे का, क्वालिटी ते टिकेल न पडेल, डिलिव्हरी, बाकीचे जे आफ्टर सेल सर्व्हिस असतात, सोसायटी फॉर्मेशन वगैरे, या गोष्टींची चिंता करायची गरज नाही पडत, जे की इकडे खूप जास्त
नाईटमेअर असू शकतं, म्हणजे एक वाईट स्वप्न असू शकतं की बाबा त्या बिल्डरनं बांधलंच नाही तर काय, गुंडगिरी केली तर काय, कब्जा पोझिशनच दिलं नाही तर काय. बरोबर. तर या गोष्टी खूप हे साऊंड होतात. एखाद्या जर एआयला किंवा चॅट जीपीटीला सांगितलं यातली बेस्ट डील, कदाचित चॅट जीपीटी 600 वाला निवडेल, कारण ते इमोशनल लेस आहे. रिअल इस्टेट लॉजिकली नाही चालत, रिअल इस्टेट इमोशनवर चालतं. म्हणून तर आपण सुट्ट्यांमध्ये किंवा सणांमध्ये मुहूर्तावर प्रॉपर्टी विकत घेतो, 3.5 मुहूर्तावर. हे लॉजिकली काहीच घेणं देणं नाहीये. सूर्य तोच आहे, दिवस तोच आहे, मंडे प्रत्येक आठवड्यात येतोच वगैरे वगैरे. तर इथं अटॅचमेंट आपली इमोशनली आहे आपल्या संस्कृतीसोबत, आपल्या धर्मासोबत, आपल्या विचारांसोबत, आणि ते आपण जनरेशन टू जनरेशन फॉलो करतो आय गेस. म्हणून हे मी एक याच्यावर पुस्तक पण लिहितोय, रिअल इस्टेट मास्टरमाइंड नावाने. ते लवकरच प्रकाशित होईल, पण ते ग्लोबली ऍप्लिकेबल असेल. म्हणजे आय डोंट वॉन्ट इट टू बी अ लोकल ऑथर. सो माझा जो मेसेज आहे तो आफ्रिकेत पण मॅच झाला पाहिजे, रिअल इस्टेट इंडस्ट्रीमध्ये तो US मध्ये पण झाला पाहिजे, चायनामध्ये पण झाला पाहिजे. इक्वली. आणि मला याच्यामध्ये खूप कॉमन डॉट्स मिळालेत बेसिकली ज्यावेळेस रिसर्च करतोय, की ठीक आहे मोर ऑर लेस तिथं सण वेगळे आहेत. काही ठिकाणी युरोपियन कंट्रीजमध्ये ख्रिसमस सेलिब्रेट केला जातो, तिथे हिंदू नाही आहेत वगैरे, आपल्यासारखं नाहीये. पण ते बाय करताना तोच विचार करतात, फक्त स्वस्त मिळते म्हणून आपण कचरा आणतो का घरात? नाही ना, फुकट मिळतो रस्त्यावर, आणत नाही. मग आपण पैसे देऊन जर काही विकत घेत असेल तर त्याच्यामध्ये कुठेतरी तो विचार करूनच मी या कन्सेप्टला पोहोचलो. म्हणजे रिअल इस्टेट हा एक ट्रायंगल आहे असं आपण म्हणू शकतो. रिअल इस्टेट हा या 3 फाउंडेशनचा ट्रायंगल आहे बेसिकली, की ज्याच्यामध्ये इमोशन वर आहे सगळ्यात, खाली नंबर्स आहे आणि इकडे ट्रस्ट आहे. जर यातली एक पण बाजू हे झाली तर तो ट्रायंगल कोलॅप्स होईल. सर, आता तुम्ही नवीन घर घेण्याचा उल्लेख केला किंवा प्रॉपर्टी बाईंगचा उल्लेख केला, तर नवीन प्रॉपर्टी घेताना आपण कुठली कुठली काळजी घेतली पाहिजे? आपण कुठल्या प्रॉपर्टीबद्दल बोलतोय? एक तर बघा, आता याच्यामध्ये मी तुमचं थोडं विस्तृत उत्तर देईल. एक तर ती ओपन प्लॉट असेल तर तुम्ही गेटेड सोसायटीकडे गेलं पाहिजे, रजिस्टर्ड प्रोजेक्ट असला पाहिजे, TNE असले पाहिजे. कारण गुंठेवारीचे नियम हे महाराष्ट्रामध्ये खूप वेगळे आहेत. गुंठेवारीला FSI मिळत नाही, तुमच्या आजूबाजूला झोपडपट्टी तयार होऊ शकते. ज्या स्वप्नांना तुम्ही रंगरंगोटी करताय मनातल्या मनात, की इथं 1 गुंठा घेऊ, मग आपलं छानसं घर असेल आणि त्याच्या शेजारीच कदाचित भंगारवाला येईल किंवा त्या शेजारीच देशी दारूचं दुकान निघेल, हे लोकांना पचतच नाही बोललं की. पण ती ही रियालिटी होऊन बसते. आणि जर आपण म्हणजे सोप्या भाषेत काय की क्लिअर म्हणजे काय बेसिकली, तर ती वस्तू महाग असू शकेल. याने हा ऑलवेज महाग असतो गुंठेवारी. बरं आम्हाला परवडतच नाही काय, तर काय? बऱ्याच लोकांचा क्वेश्चन असतो की याने खूप महाग आहे, आम्ही काय करायचं? अरे तू लांब जा. असंच थोडी आपण शपथ खाल्लेली की मला त्याच लोकेशनला, तिथून पुढे 5-10 किलोमीटर जा, तिथं लिगली खरेदी करा. कारण आपण कधीतरी सिटीचा हार्ट ऑफ सिटी, फॉर एक्झाम्पल पुण्यामध्ये आपण आहे, तर शिवाजीनगरच्या आसपास सगळं बंद होतं, म्हणजे काही नव्हतं अस्तित्वात. बाणेर पण पूर्णपणे भरायला 10 वर्ष लागली. त्याच्या पुढे आता पुनावळे, माळुंगे या भागामध्ये जातोय आपण, पश्चिम भागामध्ये, तर ते भरत चाललंय. म्हणजेच काय, आता तिथं पुढे 10 वर्षापूर्वी जर तुम्ही घेतलं, 10 वर्षानंतर कोणतरी असेल ना. आणि गावठाण हे प्रत्येक 5-10 किलोमीटरला आहे आपल्या इथे. प्रत्येक ठिकाणी वाडी वस्ती आहेच ना, ती लोक राहतात. फक्त एवढंच आहे की तुम्हाला सगळं तुमच्या मनाप्रमाणे पाहिजे. म्हणजे माझं बजेट समजा 25 लाख रुपये, 1 BHK पाहिजे, तर माझ्या शेजारी माझी रेल्वे स्टेशन जवळच पाहिजे, विमानतळ चिटकूनच पाहिजे, डीमार्ट माझ्या शेजारी घराच्या खाली उतरलं की पाहिजे वगैरे. हे सगळं कसं असतं, फॅन्टॅसी असतं. म्हणजे आपणच आपल्या मनामध्ये काय होतं, बऱ्याच वेळेस ऑब्जेक्शन येतील याच्यावर. लोक काय करतात, 10 साईट व्हिजिट करणार. मग मी या अपार्टमेंट मधला हॉल मला खूप आवडला, मग त्या अपार्टमेंट दुसऱ्या बिल्डरचं बाथरूम खूप आवडलं, तिसऱ्या बिल्डरचं किचन आवडतं, आणि याचं एकत्र ड्रॉइंग तयार होते मनामध्ये. आता त्यांना तसं घर पाहिजे आणि ते घेतच नाही, कारण तसं मॅचच होणार नाही ना. परफेक्ट ही कन्सेप्ट एक्झिस्ट नाही करत आपल्या इथे. कारण त्यानं त्याच्या सोयीनुसार बनवलंय, तो जे देऊ शकतो त्या किमतीमध्ये त्यानं ते बेस देण्याचा प्रयत्न करा. सगळंच एकत्र येऊन तुम्ही म्हणाल की नाही, आता जसं मुलांच्या बाबतीत होतं की मुलगी शोधताना लग्नासाठी ह्या मुलीचे असं पाहिजे, हिचं एज्युकेशन असं पाहिजे, फॅमिली अशी पाहिजे वगैरे, असं नाही मिळू शकत कॉम्बिनेशन. कारण हे तुम्ही डिसाईड केलंय. ते रिअल लाईफ मध्ये असायला आणि त्याची प्रोबॅबिलिटी खूप शून्य आहे. म्हणजे असेल 1% लोक लकी असतील, नशीबवान असतील, त्यांना मिळेल, पण नाही असं नाही. पण
तुम्ही ज्या पद्धतीने जाता तिथे रिअलिस्टिक अप्रोच असणं, लॉजिकली विचार करणं तुम्ही खूप गरजेचं आहे. की डिमांड सप्लायचा गेम आहे बेसिकली. काय जर एवढं सगळं सोपं असतं तर सगळ्याच लोकांनी तशीच प्रॉपर्टी घेतली असती, ती तुमच्यासाठी उरलीच नसती ना. कोणी, कारण आपल्याकडे असं कोण आहे का की बाबा मला घरच नाही घ्यायचं, असं नाही म्हणत आहे कोणी. प्रत्येकाच्या घरी कुठली ऑपॉर्च्युनिटी आली की तिथे तुटून पडतील लोक, मग तुमच्यापर्यंत उरणारच नाही. तर ते एक विचार करणं आहे. आता हे झालं अपार्टमेंटच्या बाबतीत. कमर्शियल ऑफिस आणि शॉपच्या बाबतीत आहे ना, अप्पर फ्लोअर, ग्राउंड फ्लोअर आणि लोअर ग्राउंड फ्लोअर याच्यामध्ये खूप कन्फ्युजन होतं. बघा काय होतं, कुठलाही व्यक्ती रोड लेवलला आतापर्यंत रिटेल शॉप होते, पण आता कन्सिडरिंग पुण्याचा रेट आहे कार्पेटवर साधारण ग्राउंड फ्लोअर रोड लेवल असेल तर 50,000 रुपये पर स्क्वेअर फीट पर्यंत कार्पेट एरियावर बऱ्यापैकी चांगल्या लोकेशन्सला मिळतात. म्हणजेच खूप महाग आहे. तुम्ही साधारण 1000 स्क्वेअर फीट 5 कोटी रुपयाला जात आहे. तर तुम्ही 8 पायऱ्या उतरल्या तर मग पावसाळ्यामध्ये पाणी येण्याची शक्यता आहे, किंवा आपल्या भागामध्ये रात्री लोक येऊन झोपतात, घाण करतात वगैरे, किंवा ॲनिमल्स येतात, कुत्रे वगैरे येतात वगैरे, ते त्रास होतो. आणि ज्या लोकांना पायाचा त्रास आहे, फॉर एक्झाम्पल कन्सिडर की तुम्ही रिटेल घेतलं तर लोक वॉक इन्स यावे म्हणून. तुमच्या दुकानात गर्दी कोण पाहिजे, ज्यांनी दुकानाचा बोर्ड बघून आलाय किंवा सर्च करून आलेला आहे, तो उतरला तर पाहिजे ना. तेच 8 पायऱ्या चढताना पण आहे. तर मग तसं नाही आहे, म्हणजे हे नुकसानदायक आहे. हे दोन कॅटेगरी आहे शॉप मधली, जे अप्पर ग्राउंड फ्लोअर आणि लोअर ग्राउंड फ्लोअर, याला जायचं नाही. फक्त रोड लेवलला तुम्ही घेऊ शकता, मग तो 2 पैसे महाग असेल तरी चालू शकतं. त्यासोबतच तुम्ही जर ऑफिस स्पेस आणि याच्यामध्ये जर आपण विचार केला तर ऑफिस स्पेस ही ऑक्युपन्सी खूप अवघड आहे. जर ऑफिस रिकामं पडलं ना तर 6-6 महिने 1 वर्ष हे होत नाही. त्यातून त्याचा मेंटेनन्स ह्यूज असतो, प्लस इंटरेस्ट महाग असतो कमर्शियल प्रॉपर्टीजमध्ये. तर तुम्ही कशा पद्धतीची प्रॉपर्टी घेताय. आता फक्त जर घराबद्दल बोलायचं असेल तर चेकलिस्ट सोपी आहे. एक तो रेरा रजिस्टर्ड असला पाहिजे, ब्रँडेड असेल तर वेल अँड गुड, चांगल्या लोकेशनला पाहिजे. डीपी तुम्ही स्टडी केला पाहिजे. डीपी म्हणजे काय असतो, डेव्हलपमेंट प्लॅन असतो, जो लोकल ऑथॉरिटी, फॉर एक्झाम्पल पुण्यामध्ये PMC आहे, PCMC आहे, PMRD आहे, यांचा पुढच्या 25 वर्षाचा प्लॅन रेडी असतो. मग आता तुम्ही जर फ्लॅट घेताय समजा XYZ सोसायटीमध्ये आणि शेजारी कचरा डेपो येणार आहे, तुमची लाईफ सेव्हिंग लावताय पूर्ण, आणि तुम्ही जर डीपी नाही बघितला, आणि जनरली बिल्डर विकला जावा म्हणून ती गोष्ट ओपन नाही होऊ देत, किंवा तसे बोर्ड लावले तर थोडंसं मॅनेज केलं जातं लोकली की बाबा आमचं सोल्ड आउट होईपर्यंत हे करू नका. बऱ्याच ठिकाणी स्मशानभूमीच्या शेजारी पण हे आलेलं आहे, मग तो एक अडचण होऊ शकते. बऱ्याच धर्मांमध्ये ते अलाउड नसते किंवा चालत नाही. उठल्यानंतर तुम्ही प्रेत जळताना बघताय, काय लॉजिक आहे. तुम्ही 80 लाखाचा फ्लॅट घेतलाय. आणि वास्तू खूप म्हणजे बंगला, लँड किंवा जे अर्थशी रिलेटेड आहे तिथं वास्तू खूप काम करते. फ्लॅटमध्ये फार वास्तू ओरिएंटेड जाऊ नका. कारण काय, वास्तुपुरुष जो असतो तो जमीन, अर्थ एक एलिमेंट आहे. पंचतत्व असतात, त्यातलं जो जमीन तत्व आहे ना, आजकाल अपार्टमेंटमध्ये ते ऍप्लिकेबलच नाही. तुम्ही ग्राउंड फ्लोअरच्या पार्किंगमध्ये वास्तुपुरुष आहे, फरशी फोडली म्हणजे वास्तुपुरुष नाही, कारण त्याच्या खाली परत पोकळ आहे, तुम्ही कॉन्क्रीट नाहीये. आणि समजा आपण 10व्या मजल्यावर राहतोय तर 9व्या मजल्यावर वेगळाच जाती समाजाचा धर्माचा व्यक्ती असू शकतो, त्याचे रिच्युअल्स वेगळे आहेत, त्याच्या खालचा वेगळंच लफडं सुरू आहे, आपल्यावर राहणारा वेगळाच काहीतरी करतो. आणि मग आधांतरी तुम्ही कुठेतरी काहीतरी कोणीतरी युट्यूबवर सांगताय किंवा याच्यावर त्याच्या बेसिसवर जर घराचा डिसिजन घेणार आहे तर ते थोडंसं अवघड आहे. म्हणजे तशी प्रॉपर्टी, आयडियल प्रॉपर्टी मिळणं किंवा असंच असलं पाहिजे वगैरे. हा, प्लॉट घेऊन बांधकाम करताय तर 100% वास्तू ऍप्लिकेबल आहे आणि ती फॉलोच केली पाहिजे, नो डाऊट. घराच्या बाबतीत सर बऱ्याच जणांचा असा मनात प्रश्न येतो की विकत घर घेण्यापेक्षा आणि कर्जात अडकण्यापेक्षा आपण नेहमी भाड्याने राहिलेलं बरं. तर यावर तुमचं काय मत आहे? बघा शुभम, आता तुम्ही यंग आहात, समजा तुम्ही भाड्याच्या घरात राहताय, तुम्हाला मुलगी मिळेल का हो लग्नाला? ऑनेस्ट उत्तर द्यायचं. आपल्या इथे घर असणं ही शो ऑफची गोष्ट नाहीये, हे एक सिक्युरिटी, स्टेबिलिटी आहे, जनरेशन वेल्थ आहे, जनरेशन टू जनरेशन ती फॉलो केली जाते. बरं, याला अजून सोपं करतो मी. आता तुम्ही जी लोक युट्यूबच्या व्हिडिओ बघून ही कमेंट करताय किंवा रील्स बघून, आता तुम्हाला घर भाड्यानं पाहिजे तर कोणाला तर विकत घ्यावं लागेल का नाही? बरोबर.
बिल्डर तर भाड्याने देण्यासाठी तो बांधत नाहीये. एवढं प्रोजेक्ट नाही करणार 400 फ्लॅट वगैरे, त्याचं ते कामच नाहीये की बाबा 1 कोटीचा फ्लॅट आहे मला 10,000 भाडं मिळेल म्हणून मी इकडे 500 कोटी रुपये लावतोय. फिजिबल नाहीये हे. म्हणजेच काय, जी लोक हे फुकटचे सल्ले देतात ना, त्या व्यक्तीने एक विचार करावा की मी जर भाड्याने घ्या म्हणतोय, त्यांनी आदांतरी कुठं राहणार आहे, त्याला कोणतर घ्यावं लागेल. आता तो व्यक्ती पण म्हटला की बाबा हे माझं चुकतंय, असं होऊ शकत नाही ना. ट्रान्झॅक्शन रिअलिस्टिक नाहीये. तुम्ही ज्यावेळेस एक कुठलाही नियम किंवा जस्टिफिकेशन देता कुठल्याही गोष्टीचं, तर त्याची दोन्ही बाजू बघणं गरजेचं आहे. कॉइन्स आय सेड की बॅलन्स असणं गरजेचं आहे. हा, तुम्हाला प्रत्येक वेळेस रिटर्न्स मिळेल असं गरजेचं नाही, पण घर ही इमोशनल गोष्ट आहे. आपण रिटर्नसाठी घेतच नसतो. फॉर एक्झाम्पल, मी हे कुठेतरी बोललेलो आहे की बाबा मला एखादी मुलगी आवडते आणि ती थोडी काळी सावळी आहे आणि मला तिला मिळवण्यासाठी काय करायचंय तेवढं मी करायला तयार आहे. म्हणजे तिच्या घरच्यांसोबत भांडायचं आहे, मला स्वतःच्या पायावर उभा राहून एवढी इन्कम कमवायची आहे वगैरे वगैरे. आय एम रेडी टू. आता तिच्यापेक्षा किती सुंदर दुसऱ्या दिसू द्या, मला नाही ना फरक पडत. घर इमोशनल असतं. म्हणजेच काय, एखाद्या घराला किंवा प्रोजेक्टला रिजेक्ट करणारा व्यक्ती दुसऱ्याच्या स्वप्नातलं घर असू शकतं. एक्झॅक्टली. हा, तर म्हणजेच काय, आपण ज्याला डिनाय करतो, नाही मला हेच पाहिजे ते पाहिजे, ते कुणाची तरी आवड आहे, प्रेफरन्स आहे. तुम्ही रिजेक्ट केलं म्हणजे संपला असं नाही होत. म्हणजेच काय, लोकांनी रिअलिस्टिक अप्रोच ठेवावा की तुम्ही रेंटवर राहा. अरे रेंटवर त्याची तुम्ही ज्या रेंटने पे करता, आता रेंटचं अप्रिशिएशन काय आहे, दरवर्षी 11 महिन्यानंतर 10% भाडे वाढ आहे. पुण्यात तरी साधारण हीच भाडे वाढ आहे. 10% तुम्ही वाढताय आणि म्हणजे तुम्ही एक लेवलला जाल जिथे EMI सुद्धा 8-8.5% मिळतोय आणि तुम्ही 10% रेंट वाढत कुठे भरता. आणि शेवटी काय होणार आहे, समजा बाय चान्स लाईफ स्टेबल नाहीये, तुमचा ऍक्सिडेंट झाला आणि तुम्ही इन्शुरन्स होता पण तुम्ही भाड्याचं हे होतं आणि ते क्लेम नाही करता आलं. आता काय करणार तुमची फॅमिली, त्यांनी कुठून पे करायचं. पण ते जर ओन असेल आणि EMI असेल आणि त्याचा ऍक्सिडेंट झाला तर ते घर त्यांच्या नावावर होईल. त्यांना EMI ची गरज नाही आहे, इन्शुरन्स कव्हर करेल तो लोन मध्ये. वाईजली परचेस केलेला असावा फक्त एक. म्हणजेच काय आहे, मी म्हणतो की तुम्ही रिटर्न्स पाहिजे म्हणून घराला बघू नका. रिटर्न्स पाहिजे तर शॉप बघा, ऑफिस बघा, खूप सारे REIT आहेत, त्यामध्ये तुम्हाला डिव्हिडंड पण मिळतं, लिक्विडिटी पण मिळतं, फ्रॅक्शनल ओनरशिप आहे, त्यानंतर वॅकेशन होम्स आहे, Airbnb आहे, रेंटल आहे. तुम्ही 2 वेगवेगळे विषय एकत्र आणायचा प्रयत्न करताय. म्हणजे रील्स ट्रेंड व्हावी म्हणून काही इररिलिव्हंट किंवा इररॅशनल बोलणं चुकीचं आहे असं मला वाटतं. की तुम्ही विचार करा, तुमचे आई वडील म्हातारे आहेत आणि तुम्ही म्हणताय आता मी भाड्याच्या घरात ठेवणार नाही ना. आता माझ्याकडे एक एम्प्लॉई आहे, त्याची आई वयस्कर आहे, त्याच्या आईची शेवटची इच्छा आहे की बाबा स्वतःचं घर त्या मुलाला असावं. आता त्या इच्छेसाठी तो विकत घेतोय. रादर भाड्याच्या घरात तसं पण राहता येतं ना, पण ते तुम्हाला तुमच्या कंट्रोलमध्ये नाही राहत आहे. फॉर एक्झाम्पल, यू कॅन नॉट बी अ डिसिजन मेकर की तुम्हाला पाहिजे त्यावेळेस तुम्ही हे केलं, स्ट्रक्चरल चेंजेस केले असं नाही ना. रेस्ट्रिक्शन्स येतात. उद्या घर मालकांना सांगितलं की नाही तुम्हाला काढून टाकायचं, काय उखडलं मग तुम्ही? नाहीच नाही, काहीच नाहीये तुमच्याकडे. म्हणजे अल्टिमेट ज्याच्यासाठी एवढे पैसे दिले ते जर थोडंसं लांब आणि तेवढ्याच EMIचं बघितलं, अफोर्डेबिलिटी नो डाऊट प्रत्येकाचा बजेट, प्रिफरन्स, प्रायोरिटी वेगळ्या असतील, पण ओनिंग अ होम एक स्टेबिलिटी आहे जनरेशनसाठी. कारण तुम्हाला माहिती आहे की ही सेम वस्तू 10 वर्षानंतर, मी 10 वर्ष भाड्याच्या घरात राहिलो आणि मी परत विकत गेलो तर ती कुठे पोहोचलेली असेल. 25 लाखाची वस्तू 40 लाख, 50 लाख काही क्रॉस केलेलं असेल. तर माझं सजेशन आहे की ऍटलिस्ट एक ऍसेट बाय करा. बाकीचं रिटर्न्समध्ये घर येत नाही. मी क्लिअर सांगतो, रिटर्न्समध्ये घर येत नसतं. पीस ऑफ माइंड म्हणजे आपण घर समजतो. घर म्हणजे आपुलकी, आपली लोक, हे भावना कनेक्टेड आहे. आणि मी म्हटलं की जसं इमोशनली हे डिसिजन आहे. घर इज इमोशन. लॉजिकली तुम्ही त्याला ROI मध्ये कॅल्क्युलेट नाही करू शकत. 1 कोटीची प्रॉपर्टी 10,000 रेंट, अरे तो फुकट का राही ना. बरोबर आहे, त्याची इच्छा आहे ना. त्यानं ते भाड्यातून पैसे कमवण्यासाठी घर नव्हतं घेतलेलं. त्याची फॅमिली राहावी, त्याला सगळ्या सुखसोयी. आपण घर घेताना प्रेफरन्स कशा असतात की शाळा जवळ असावी. का बर, तर मुलीला किंवा मुलाला त्रास होऊ नये, तो ट्रॅव्हल डिस्टन्स कमी व्हावा, ट्रॅफिक कमी व्हावा, माझ्या जॉब लोकेशन पासून जवळ असावं. का तर ते रोजचं इरिटेशन नकोय मला. आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे, तुमचं जर प्रिफरन्स तसा असेल किंवा वाईफ आणि हे आहे आणि नंतर आपण घेऊ, तर तो तुमचा पर्सनल डिसिजन आहे की बाबा फर्स्ट बेबी झाल्यानंतर घर घेऊ किंवा दोघं सेटल झाल्यानंतर XYZ पॅकेज आल्यानंतर आपण एवढा EMI करू शकतो.
इट कम्स इन पर्सनल फायनान्स किंवा फायनान्शियल प्लॅनिंगचा हा पार्ट असू शकतो. तो पर्सनल आहे. जर जनरिक विचारायचं असेल तर आय से की ऍटलिस्ट एक घर असू द्या, कुठेही असू द्या. जनरली काय होतं की गावाकडे घर आहे म्हणून पुण्यात तुम्हाला इज्जत मिळते असं नसतं होत. कारण तिथली स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, तुम्ही अडॅप्ट झालेलं वातावरण हे वेगवेगळं आहे. म्हणजे कदाचित गावाकडे तुमचं 1 एकरामध्ये चांगलं 2000 स्क्वेअर फीटचं बैठं घर आहे, त्याची किंमत काय आहे, ती गाववाल्यांसाठी आहे. रिअल इस्टेट इज लोकल. आता तुम्ही जे पुण्यात राहता इथं तुमचं काय आहे याच्यावर तुमचं सगळं, कारण तुम्ही तिथे जगता असं नाहीये. रेंटवर जर घेतलं तर चांगलं रेंटवर पाहिजे, बरोबर. तुम्ही रेंटवर स्वस्त मिळते म्हणून झोपडपट्टीत जाल का? नाही. ह्याचं जर उत्तर खरंच नाही असेल तर हे विचार करण्याची गोष्ट आहे की तुम्ही काहीतरी कोणाच्या तरी इन्फ्लुएन्स खाली काहीतरी ऐकून उगाच ते असतं ना, एक मेंढी पळते म्हणून दुसरी पळते, दुसरीला माहित नाही की ते 2 का पळतात, तिसरी पण पळते आणि तो गोंधळ उडतो. तसा हा सोशल मीडियाचा गोंधळ आहे असं मला वाटतं. कारण याचं परत अगेन मी रिपीट करेल की तुम्हाला भाड्याने देण्यासाठी कोणाला तर ते विकत घ्यावं लागेल. आणि तो जर विकत घेणाऱ्याने जर हा विचार केला की बाबा हे सगळे मी लॉस मध्ये, मग हे तुम्ही कुठून घेणार आहे, कुणाकडून घेणार आहे? याचं उत्तर तुमच्याकडे जर नसेल तर मग चुकीच्या दिशेने जात आहे. येस, म्हणजे आपण स्वतः विचार करून डिसिजन घेतला पाहिजे. हा तुमच्यासाठी योग्य काय हे इम्पॉर्टंट आहे, दुसरा काय म्हणतोय हे इम्पॉर्टंट नाही. बरोबर. येस, आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे घर हे एक इमोशन आहे, इमोशन रॅदर दॅन इन्व्हेस्टमेंट किंवा ROI. आजही भारतीय संस्कृतीमध्ये आपण घर ही कमोडिटी किंवा प्रॉडक्ट नाही, आपण काय करतो, पूजा करतो, वास्तुशांती करतो किंवा प्रत्येक सणाला आपण सजवतो, गुढीपाडव्याला, दिवाळीला. घराला का सजवायचं? मग आपण टीव्हीला का बरं हार लावत नाही दरवर्षी? घराच्या उंबरट्याला आपण का लावतो, रांगोळी का काढतो? याच्यामध्ये भावना आहेत. बेसिकली लोकांनी त्या कदाचित आता मोबाईल आपण दरवर्षीच बदलतो, घर बदलणं शक्य आहे का? नाही. फार तर ऑन एन ॲव्हरेज एखाद्या व्यक्तीकडे किंवा एखाद्या फॅमिलीकडे 2 घरं होऊ शकतात पूर्ण लाईफ सायकलमध्ये, त्याच्या आयुष्यामध्ये. आणि ही कॅटेगरी मेजर आहे, म्हणजे 85% लोकांचा हाच कन्सर्न आहे. बाकीचे 15% 10, 50, 100 प्रॉपर्टी घेऊ शकतात किंवा बिल्डरचा तोच धंदा आहे, त्यांना आपण नाही कन्सिडर करत आहे. पण एंड युजर म्हणून किंवा सेल्फ यूज साठी बघत असाल तर रिटर्न्स बघू नका. येस सर, घर घेताना पण आपल्याकडे बरेच ऑप्शन्स, पर्याय उपलब्ध असतात. तर घर घेताना आपण अंडर कन्स्ट्रक्शन किंवा न्यूली बिल्ट घर घेतलं पाहिजे का एखादं जुनं जे रिकन्स्ट्रक्शन काही वर्षांनी होणार आहे अशा घर आपण प्रिफर केलं पाहिजे? शुभम, याचं उत्तर असं असेल की जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू घर घेताय तर तुम्ही रिसेल जे पुढच्या 1-2 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये रिडेव्हलपमेंटला जाईल याच पद्धतीचं घेतलं पाहिजे असं माझं आहे. कारण तुम्हाला मिळणारा दुप्पट कार्पेट एरिया आहे किंवा त्यापेक्षा जास्त पण मिळू शकतो. नवीन कार पार्क किंवा सोयी सुविधा, ॲम्युनिटीज आणि चांगलं डेव्हलप्ड आणि जे पुढच्या 25 वर्ष काही न होणारं कन्स्ट्रक्शन मिळू शकतं. हा इन्व्हेस्टर पॉइंट ऑफ व्ह्यू आहे टोटली. जर तुम्हाला सेल्फ यूज स्वतःसाठी घर पाहिजे तर 5 ते 10 वर्षापर्यंत जर प्रॉपर्टी एज असेल, जनरली प्रॉपर्टीची एज 25 वर्षानंतर नोटीस येते, त्याचं ऑडिट केलं जातं आणि मग ती ठरवली जाते की राहण्यायोग्य आहे की नाही. जर ती प्रॉपर्टी 5 ते 10 वर्षापर्यंतची जुनी असेल तर मी रिकमेंड करेल तुम्ही रिसेलकडे जा. का? अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला वेगवेगळे चार्जेस असतात. इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस, कार पार्किंग, क्लब हाऊस, मेंटेनन्स, त्यानंतर स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, त्यानंतर तुमचं MACB चार्जेस, पाण्याचं कनेक्शन, 1 टाइम सोसायटी मेंटेनन्स, दुनियाभरचे चार्जेस आहेत. ते पॅकेज मोठं होतं, फुगवट होतं. रिसेलमध्ये जर तुम्हाला काहीच पे नाही करायचं, कार पार्किंग सेपरेट नाही भरायचे, तुम्हाला एक बेसिक अमाऊंट असते आणि तुमची स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन जे गव्हर्नमेंट चार्जेस आहेत ते. इथं जास्त क्लिअरिटी मिळते कारण तुम्ही ती प्रॉपर्टी डोळ्याने बघता. अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये कागदावर किंवा वॉक थ्रू मध्ये बघितलेलं असतं. सॅम्पल फ्लॅट इज ए स्कॅम असा माझा एक व्हिडिओ आहे. तर तो सॅम्पल फ्लॅट तुम्ही बनवूच शकत नाही कारण त्यासाठी जेवढी इंटेरियरची कॉस्ट लागली ना तेवढं तुमचं बजेट पण नाही. तर लोक सॅम्पल फ्लॅट बघून डिसिजन घेतात, हे चुकीचं आहे. बेसिकली तो 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर मिळणार आहे. त्यामध्ये पण एखाद्या बिल्डरचं काही फायनान्शियल झालं, डेथ झाली, काय झालं तर मग तो प्रोजेक्ट लटकणार आहे. म्हणजेच काय, तुम्ही पॅरलली EMI पण भरताय आणि रेंट पण भरताय. स्ट्रेच करावं लागतं लाईफ. सेकंड, 1 वर्षापर्यंत एक्सटेन्शन ऑफिशियली घेऊ शकतो रेराच्या नियमाप्रमाणे बिल्डर. म्हणजे तुम्ही जे काही कॅल्क्युलेशन करताय त्यात 1 वर्ष वाढवा सोप्या भाषेत.
त्यानंतर मिळणारा कार्पेट एरिया कमी आहे. रेराचा कार्पेट हा मोफाच्या कार्पेटपेक्षा, मोफा म्हणून असा एक ऍक्ट होता भारतामध्ये, रादर महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र ओनरशिप ऍक्ट. तर तो जो ऍक्ट आहे त्याचा कार्पेट एरिया भिंती वगैरे पकडल्या जायच्या इंटरनल. आता रेरा काय म्हणतोय, आउटर वॉल पकडा, मध्ये काही असेल तेवढा कार्पेट झाला. मोफामध्ये टेरेस वगैरे कमी पकडला जायचं, म्हणजे तो मोठा होता. रिसेलमध्ये कार्पेट एरिया मोठा मिळेल तुम्हाला जुन्या फ्लॅट्समध्ये. बरं, तुमचे शेजारी कोण राहतात, तिथं काय पद्धतीचं जीवन आहे, सिक्युरिटी खरंच काम करते का, नेबरहुड कसा आहे, सगळं मार्केट जवळपास आहे. तुम्हाला बस स्टॉप्स वगैरे, पाण्याची सुविधा, कॉर्पोरेशनचं ज्या फॅसिलिटी आहे, कचरा उचलायचे वगैरे, इकडे त्याची क्लॅरिटी नाही ना. जसं आपण म्हटलं की एखादा प्रोजेक्ट येतोय, तो प्रोजेक्ट पुरता झाला, आजूबाजूला स्लम होणार नाही याची काय गॅरंटी आहे. बरोबर. म्हणजे ते जे लँड ओनर आहेत किंवा गाववाले लोक आहेत, त्यांनी कोणाला विकलं, कोणाच्या परमिशनने विकलं, आपण नाहीच ना. आपल्याला जर तिथे लाईफ काढायची तर 4 भिंतीच्या आत जगू शकता तुम्ही, बाहेरचं काहीच कंट्रोल नाही करू शकत. किंवा तो पूर्ण परिसर मोकळा दिसतोय आता, नंतरचं चित्र तुम्हाला माहित नाही, ते खूप चांगलं पण असू शकतं आणि खूप वाईट पण असू शकतं. दोन्ही सिनारिओ तुम्हाला पकडणं गरजेचं आहे. रिसेलमध्ये तुम्हाला जीएसटी लागत नाही, म्हणजे स्ट्रेट अवे 5% कमी झालं. लोक काय करतात, रिसेलची किंमत खूप जास्त आहे, अंडर कन्स्ट्रक्शन स्वस्त आहे, असं नाही विचार करावा. कारण तुम्ही इकडले टॅक्सेस मायनस करता, जीएसटी लागतच नाही, मग इकडे 5% जीएसटी देतात, ते मायनस करा, इकडे टाका त्याला पॉईंट्सला. आणि रिसेलमध्ये आपल्या इथं पण आज पण आहे ना, जाती धर्मावर खूप डिसिजन्स चालतात, की बाबा माझ्या शेजारी XYZ कम्युनिटीचा माणूस राहतो का, हे कर. त्या अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये काहीच नाही कळू शकत. बरोबर. कारण ते तुम्हाला विचारून नाही विकत आहे, तर तिथं काही होऊ शकतं. बरोबर. कदाचित बाहेरच्या कंट्रीचा व्यक्ती किंवा बॅचलर चालेल. फॉर एक्झाम्पल सगळे फॅमिली ओरिएंटेड आहे, तुमच्या घरामध्ये सिनियर लोक आहेत, तुमचे आई वडील आहेत, किंवा हे ज्यांना खूप पीस लागतो किंवा शांतता लागते, आणि शेजारी पार्टी चालू आहे रात्री 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत. इकडे तसं नसतं. इथं तुम्हाला माहिती आहे की कोण काय राहतं. यू कॅन आस्क रिव्ह्यूज, फीडबॅक्स ऑफ एक्झिस्टिंग ओनर्स, किंवा कसं चालतं, काय चालतं, आणि हे गेटेड कम्युनिटी म्हणून तुम्ही हे करू शकता. सगळ्याच सिनारिओमध्ये हे डिसिजन बरोबर नाहीये. म्हणजे जर तुम्हाला अमेनिटीज हवे असतील, मॉडर्न लाईफस्टाईल आहे, तुमचं शिक्षण कुठेतरी अब्रॉड वगैरे झालंय, तर तुम्ही रिसेलमध्ये मॅच नाही करू शकत. कारण तिथे स्विमिंग पूल नाहीये, तिथं वेल इक्विप जिम नाहीये वगैरे. तर तुमच्या प्रायोरिटीज काय आहे त्याप्रमाणे तुम्ही डिसिजन घ्यावा. पण जर रेडी पोझिशन बिल्डर प्रॉपर्टी मिळत असेल तर त्याचा प्रिफरन्स जास्त द्यावा दॅन गोइंग फॉर अंडर कन्स्ट्रक्शन. रिसेल इज नंबर 1, रेडी पोझिशन इज सेकंड 1, कारण ती थोडी महाग असेल विथ मॉडर्न अम्युनिटीज, आणि थर्ड 1 इन अंडर कन्स्ट्रक्शन. अंडर कन्स्ट्रक्शन का बरं असं, ज्या बिल्डरची पेइंग कॅपॅसिटी स्ट्रॉंग आहे ना, त्याला तुमच्या बुकिंगचा फरक नाही पडणार. म्हणजे काय, त्याचा प्रोजेक्ट तो उभा करण्याच्या कॅपेबल आहे, त्याचा लिक्विडिटी किंवा कॅश फ्लो तसा मेंटेन्ड आहे, तर मग तो ढासळणार नाही. जो बिल्डर बुकिंगवर आहे, बुकिंग कमी जास्त झाल्या, कॅन्सल झाल्या, आणि त्याचं काम थांबणार आहे, तर मग हा रिस्की शॉट असू शकतो. अशी बरेच केसेस आपण बघतो. हो, जवळपास आत्ताच महारेराने 1905 प्रोजेक्ट्सला नोटीस दिलेली आहे, मागच्या एक 10 का 11 फेब्रुवारीला. जे म्हणजे 2000 प्रोजेक्ट रिस्क मध्ये आहेत. येस. आणि सर, तुम्ही आता उल्लेख केला की घरासोबत आपले इमोशन्स कनेक्टेड असतात, परंतु ज्यांना रिअल एस्टेटमध्ये ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून गुंतवणूक करायची आहे, म्हणजे काहीतरी ॲप्रिशिएशन होईल, काहीतरी परतावा मिळेल या दृष्टिकोनातून, तर त्यांनी रेसिडेन्शियल प्रॉपर्टी प्रिफर केली पाहिजे की त्यांनी कमर्शियल प्रॉपर्टीकडे गेलं पाहिजे? इन्व्हेस्टरसाठी ऑलवेज कमर्शियल इज प्रिफर्ड. कमर्शियलमध्ये पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जसं आता सिनियर सिटीजन लिव्हिंग हा एक ट्रेंडिंग टॉपिक आहे इंडियामध्ये. रिव्हर्स मॉर्गेज 5-6 बँकांनी अडॉप्ट केलंय, जे युरोपियन कंट्रीजमध्ये. सिंपल भाषेत सांगू का शुभम, आपण अमेरिकेला कॉपी करतो. अमेरिकेत जे 8-10 वर्षापूर्वी ट्रेंडिंगला होतं ना, ते इथं आपल्या इथे येतं. तर तो सिनियर सिटीजन लिव्हिंग किंवा को लिव्हिंग बघतो आपण, ओयो रूम्स, झोलो स्टेज किंवा नेस्ट अवे, ह्या ज्या PG कन्सेप्ट होत्या, नंतर मग त्यांनी को लिव्हिंग केलं, को वर्किंग स्पेस. हे ऑलरेडी तिथे 10 वर्षाखाली झालंय, आणि ते सॅच्युरेशन पॉईंटला आल्यावर आपल्या इथं ते ट्रेंडिंग मध्ये जातं. तर ही जी सिनारिओ आहे, तर आता कमर्शियलमध्ये तुम्ही सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये जा, को लिव्हिंग, को वर्किंग मध्ये जा, तिथं रिटर्न्स खूप चांगले मिळतील, अगदी 12-14% पर्यंत मिळतात. फ्रॅक्शनल ओनरशिप इज न्यू ट्रेंड. REIT आहे, सेबी रेग्युलेटेड आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही अगदी 5-50 हजार रुपये 1 लाख पासून A ग्रेड कमर्शियल ओन करू शकता. डिव्हिडंड पण मिळतील आणि रिटर्न्स पण मिळतील. रिटर्न्स मोर ऑरलेस 8 ते 12% पर्यंत असू शकतात. त्यानंतर व्हॅकेशन रेंटल होम्स इज न्यू ट्रेंडिंग, की तुम्ही आउटस्कर्टमध्ये जिथे
जनरली लोकांना काय झालेलं आहे की कॉन्क्रीट इथे आपलं जे डिस्पोजेबल इन्कम आहे हे खूप जास्त वाढलंय. म्हणजे आयटीचे पॅकेजेस खूप जास्त आहे पण त्यांच्यावर वर्क प्रेशर आहे. मग एव्हरी सॅटर्डे संडे ते फिरायला जातात किंवा स्पेंड करतात फॅमिलीसाठी, सुट्टी काढतात वगैरे. त्या केसमध्ये हे जे एअरबीएनबी किंवा असे जे वेगवेगळे आहेत, आता जवळपास मेक माय ट्रिप हा जो टुरिझम बिझनेस वाटतो म्हणजे तिकीट बुकिंगचा प्लॅटफॉर्म आहे, हा कन्वर्ट होऊन सेकंड होम बुकिंगचा प्लॅटफॉर्म झालाय. 74% इन्क्रीमेंट आहे सेकंड होम व्हॅकेशन रेंटल्स मध्ये. अयोध्या इज गुड एक्झाम्पल. तिथं रिटर्न्स काहीच्या काहीच गेले. किंवा कुठलेही दापोली वगैरे जिथं साधारण 2 लाख रुपये गुंठा होता आता 17 लाख 18 लाख रुपये गुंठा आहे. ऍप्रिशिएशन वाईज कमर्शियल दीज आय विल कन्सिडर ऍज अ कमर्शियल प्रॉपर्टीज. कारण दिसायला जरी रेसिडेन्शियल यूज असेल पण तुमचं इन्कम हे रेंटलवर आहे. रिटर्न्स तुम्हाला मिळणार आहेत ते ऍक्टिव्हिटी कमर्शियल ऍक्टिव्हिटी मधून मिळणार आहेत. तसं मग रेसिडेन्शियल मध्ये मी काहीच रिकमेंड नाही करणार. म्हणजे भाड्यानं घर घ्या आणि 10,000 रुपये 15,000 रुपये फॅमिलीला द्या. त्याच्यात पण काय असू शकतं, समजा फारच एखादा व्यक्ती असेल तर तो मिनी हॉस्टेल सुरू करू शकतो, फॉर एक्झाम्पल पीजी वगैरे. तर एकच घर आहे पण हे सोसायटी रेस्ट्रिक्शन असेल तर पॉसिबल नाही. एक घर आहे तुम्ही फॅमिलीला दिलं, फॉर एक्झाम्पल फ्लॅटची कॉस्ट आहे 50 लाख रुपये, फॅमिली तुम्हाला 15,000 रुपये देईल. त्याच गोष्टीला जर तुम्ही पीजी ऍडव्हान्स विथ फॅसिलिटीज वॉशिंग मशीन किंवा गॅस बर्नर किंवा वायफाय वगैरे फॅसिलिटी दिली आणि एक रूम समजा 3 BHK किंवा 2 BHK त्याला तुम्ही एक रूम भाड्याने दिली तर तुम्हाला मिळणारं भाडं हे जास्त असेल. 10,000 30,000 होईल, 15चं 30 होईल. त्याला जर पीजी कन्वर्ट केलं, बर्थ केले तुम्ही, एका रूम मध्ये 3 बर्थ किंवा 4 बर्थ आहे आणि तुमच्याकडे 8 किंवा 10 गेस्ट ठेवले आणि तुम्ही 8,000 रुपये केलं तर मग तुम्ही इथं 48,000 रुपयाला पोहोचला. तुम्ही कसं यूज करता, युटिलायझेशन सब्जेक्ट टू सोसायटी कंडिशन्स, म्हणजे सोसायटीने अलाव केलं पाहिजे बॅचलर्स वगैरे. तर मग तुमचे रिटर्न्स व्हेरी होऊ शकतात. कुठल्या बिझनेस मॉडेलवर तुम्ही काम करताय याच्यामध्ये फिक्स अँड फ्लिप आहे, त्यानंतर बिल्ड अँड वेट आहे. लँड घेतली, लँड ही कॉस्ट खूप महाग आहे. लँड रॉ मटेरियल ॲज अ कॉस्ट महाग आहे, कन्स्ट्रक्शन स्वस्त असतं. मग कन्स्ट्रक्शन जे आहे करून तुम्ही रेंटवर दिलं किंवा एजन्सीला दिलं तर त्यातून खूप जास्त रिटर्न्स मिळतात. मग तुम्ही निवडताना जर सेकंड होम किंवा असं काही बनवणार असाल ॲज अ इन्व्हेस्टमेंट टूल की ज्याच्यात तुम्ही वर्षातून फक्त 8-10 दिवस जाणार आहे, 15 दिवस युटिलायझेशन आहे, बाकीचं एजन्सी बघून घेईल, तर त्या केसमध्ये पाण्याचा व्ह्यू आय विल रिकमेंड. मग ते डॅम असेल, रिव्हर असेल, ओशियन असेल, समुद्र असेल, काही बीच असेल, काही असेल, पाणी असेल तर मग रिटर्न्स मध्ये खूप जास्त फरक. सर, असं म्हटलं जातं की रिअल इस्टेटमध्ये लिक्विडिटी फार कमी असते, तर यावर तुमचं ॲज अ रिअल इस्टेट मास्टर कोच म्हणून काय मत आहे? बघा, तुम्ही काय पद्धतीचे रिअल इस्टेट घेता. बेसिकली रिअल इस्टेट हा डिमांड अँड सप्लायचा गेम आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही अशी प्रॉपर्टी ओन करता, जर बोलायचं असेल, एक एक्झाम्पल घ्यायचं असेल तर FC रोड, गुडलक चौक कॉर्नरला तुमचं शोरूम आहे आणि तुम्ही फक्त बोर्ड लिहिता शॉप अवेलेबल फॉर सेल, तर माझ्या मते 1-2 तासामध्ये तुम्हाला टोकन मिळून जाईल. कारण डिमांड तेवढी आहे. आणि तुम्ही कुठेतरी लांब एखादं शॉप घेतलंय जे वाघोलीच्या पुढे कुठेतरी कोपऱ्यामध्ये आणि मधल्या गल्लीमध्ये आहे वगैरे, आणि तिथं मग तुम्ही वाट बघता नाही. लिक्विडिटी बेसिकली काय, डिमांड जिथं जास्त आहे तिथं टाइम पिरियड खूप कमी आहे. अगदी म्हणजे मी तर सांगतो की 1 दिवसामध्ये कमीत कमी 100 टोकन येतील. तीच परिस्थिती आज बाणेर बालेवाडीची आहे. बाणेर बालेवाडीमध्ये क्लिअर टायटल प्लॉट जर असेल तर माझ्याकडेच कमीत कमी 800-1000 इन्क्वायरी आहेत जे एका तासामध्ये येऊन चेक देतील, सब्जेक्ट टू लिगल ड्यू डिलिजन्स. मग ही डिमांड जास्त असल्यामुळे तुम्ही म्हणू शकत नाही की लिक्विडिटी नाही. मी तुम्हाला प्रूव्ह करू शकतो. हे बघा, हा प्लॉट आहे, आता आपण याला ऑनलाईन हे करणार आहे, ब्रॉडकास्ट करणार आहे आणि आज संध्याकाळी क्लोज. मग हा तर किती सोपं आहे, पण हे सगळीकडेच काम नाही करत. म्हणजे तुमची प्रॉपर्टी किती सेलेबल आहे याच्यावर, प्रेझेंटेबल किंवा सेलेबल आहे त्याच्यावर हे गणित फरक पडू शकतं. जर तुम्हाला लिक्विडिटी असणारा आणि हाय रिटर्न्स वाला ऑप्शन्स पाहिजे तर यू कॅन गो विथ दी REIT. REIT मध्ये तुम्हाला फ्रॅक्शनल ओनरशिप मध्ये इमिडिएट लिक्विडिटीचा ऑप्शन आहे, प्लस रिटर्न्स 8 ते 12%, प्लस यू गेट दॅट सेन्स ऑफ ओनरशिप. ए ग्रेड ओन करतोय आपण, एक्सचेंजवर ट्रेड होतात ते. हा, इमिडिएट म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये डिव्हिडंड पण मिळतात, रिटर्न्स मिळतात, प्रॉपर्टी ओन करता, अजून काय हवं, मल्टिपल बेनिफिट्स. हो.
REIT वर एक रिसर्च पेपर पण लिहिलेला आहे मी. ओके. तर तो फ्री ऑफ कॉस्ट वेबसाईटवर अवेलेबल आहे. नक्कीच त्याची लिंक आपण आपल्या प्रेक्षकांना डिस्क्रिप्शन मध्ये देऊया. सर, कमर्शियल प्रॉपर्टीज आपण घ्यायचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करतोय, गुंतवणूक करतोय, तर व्यवहार करताना आपण कुठली कुठली काळजी घेतली पाहिजे? जर तुम्ही बिल्डर परचेस प्रॉपर्टी घेताय, फॉर एक्झाम्पल बिल्डरची अंडर कन्स्ट्रक्शन घेताय, तर तो प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड असावा. जनरली कमर्शियल मध्ये हे लोडिंग जास्त असतं, ते साधारण 50% किंवा 60% जाऊ शकतं. आणि जसं मी सांगितलं तसं रिटेल लेवलला, रोड लेवलला रिटेल स्पेस म्हणजे शॉप्स किंवा शोरूम्स तुम्ही विकत घ्यावे. ऑफिस स्पेस ऑक्युपन्सी खूप म्हणजे काय म्हणता येईल, फ्लक्च्युएट होते. एकदा 6 महिने जर बंद पडलं तर मग तुमचा पूर्ण कॅश फ्लो बिघडला. रिटर्न्स किंवा इन्व्हेस्टर पॉईंट ऑफ व्ह्यू हे खूप चुकीचं आहे, स्टेबिलिटी नाही आहे. तर तुम्ही काळजी घेण्यासाठी पहिलं चेक करा की रेरा रजिस्टर्ड आहे. सेकंड, एक्झिट स्ट्रॅटर्जी तुमची फिक्स पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्ही जे इन्व्हेस्ट करताय तर मग त्यामध्ये कुठल्या प्रकारचा ब्रँड आला पाहिजे, काय पद्धतीचं बिझनेस ऍक्टिव्हिटी असलं पाहिजे. बरेच लोक घेतात त्यावेळेस त्यांना क्लिअरिटीच नसते. तर तुम्ही एखादी टोकन अमाऊंट दिली आणि एग्रीमेंट टू सेलला तुम्हाला 3 महिने, तर त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या ब्रँडला अप्रोच करा, त्यांच्यासोबत डिस्कस करा आणि जिथून मॅक्सिमम रेंटल इन्कम काढू शकता. फॉर एक्झाम्पल फूड बिझनेसमध्ये रेंटल इन्कम खूप जास्त असतं कम्पेअर्ड टू फॅशन ब्रँड किंवा रिटेल ब्रँड. तर त्या केसमध्ये फूड ब्रँड सोबत तुम्ही बोलू शकता, पण फूड ब्रँड लॉंग टर्म मध्ये टिकत पण नाही. तर म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली काय पाहिजे, बाबा एक ब्रँड गेला दुसरा चालणार आहे, इट्स ओके. मग तुम्ही काय पद्धतीने जाता, तुमचा फ्रंटेज किती आहे त्याच्यावर पण गणित बदलतात, तुमची हाईट किती आहे त्याच्यावर गणित बदलतात. त्यामुळे तुम्ही काय हे करता त्याचा पूर्ण एक अनालिसिस करा बिफोर परचेस. कारण टोकन कॅन्सल करू शकता तुम्ही, फक्त ती एक सिक्युरिटी आहे. टोकन म्हणजे काय की एक मॉनिटरी कन्फर्मेशन आहे बेसिकली की बाबा माझा इंटरेस्ट आहे, पण दिस इज नॉट अ लिगल की बाबा मी जाईलच पुढे, मी कॅन्सल पण करू शकतो. मग त्या केसमध्ये यू कॅन डू मार्केट अनालिसिस, वेगवेगळ्या ब्रँडला अप्रोच करून एक्झॅक्ट किती रिटर्न्स मिळेल, मग माझा कमर्शियलचा रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे, त्यातून जाणारा EMI किती असेल, मग मला मिळणारा रेंट किती आहे, मग माझा कॅश फ्लो कसा मेंटेन करेल, यातून मी कमवतोय, बरं ब्रेक इव्हन येण्यासाठी किती दिवस लागेल. कारण प्रत्येक वेळेस एस्केलेशन असतं कमर्शियलमध्ये, मग ते 5% असू शकतं, 8% असू शकतं. मग साधारण अशा कुठली फेज येईल 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर की बाबा इथं माझा EMI आणि हे मॅच होत आहे. तर त्याही गोष्टी बघितल्या पाहिजे. लिगल तर प्रत्येक जण चेक करतात, पण माझ्या मते तुमची फिजिबिलिटी तुम्ही चेक केली पाहिजे. कमर्शियलला जाताना फ्रंटेज, नेबरहुड, डिमांड आणि सप्लाय आणि एक्झिट स्ट्रॅटर्जी याचा विचार करून तुम्ही परचेस केलं पाहिजे. फक्त चांगलं वाटतंय किंवा दिसायला चांगलं दिसतंय, ग्लास फसाड आहे म्हणून तुम्ही घेऊ नये कुठलीही प्रॉपर्टी. कमर्शियल मध्ये इन्व्हेस्टमेंट मध्ये कुठेच इमोशन काम नाही करत, म्हणजे कारण तो नंबर्सचा गेम आहे. बेसिकली काय, कमर्शियल हा नंबर्सचा गेम आहे. तिथं B2B बिझनेस आहे, तुम्ही ब्रँड सोबत डील करता, तुम्ही कस्टमर सोबत डील करता जे कमर्शियली एंगेज्ड आहेत. तिथं तुमचं इमोशन काहीच कामाचं नाहीये. घर ही वेगळी गोष्ट आहे, कमर्शियल इज प्युअरली अ इन्व्हेस्टमेंट टूल. आणि त्यातल्या त्यात रिटेल किंवा रोड लेवल हे खूप जास्त फायदेशीर ठरेल, कारण तुम्ही इझिली लिक्विडेट करू शकता. त्याला जास्त लवकर गिराईक मिळतील रादर दॅन तुमचं 10व्या मजल्यावर ऑफिस आहे, मग त्यासाठी वेट आणि वॉच ही स्ट्रॅटर्जी वापरावी लागेल. येस. आणि सर, गेले तुम्ही 15 वर्ष रिअल इस्टेटमध्ये आहात आणि स्वतः तुम्ही ॲज अ रिअल इस्टेट कोच आहात. अनेक जणांना तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. जवळपास 21,000 विद्यार्थ्यांना किंवा म्हणू शकतो की तुम्ही गाईड केलेलं आहे, मेंटरिंग केलेलं आहे. तर तुमच्या जर्नीमधून एखादी लर्निंग आमच्या प्रेक्षकांसाठी द्यायची असेल ज्यांना रिअल इस्टेट या क्षेत्रात करिअर करायचं आहे, तर तुम्ही त्यांना काय सांगाल? रिअल इस्टेट 2030 पर्यंत 1 ट्रिलियन इकॉनॉमी बनणार आहे. म्हणजेच याला सिम्प्लिफाईड करतो, जो ब्रोकर आज 20 लाख रुपये वार्षिक कमवतो तो 80 लाख रुपये कमवेल विथ सेम लीड्स, नंबर ऑफ लीड्स, सेम एफर्ट्स, सेम साईट व्हिजिट आणि सेम पिनकोड, म्हणजे तो त्या रेडियसमध्ये. हे कशामुळे होत आहे, कारण डिमांड त्या दिशेने जाते आणि हे प्रेडिक्टेड आहे. म्हणजे 10 ते 15 इंटरनॅशनल रिसर्च कंपन्यांनी हे प्रेडिक्ट केलंय. 2034 पर्यंत तसं काही फार जास्त मोठं रिसेशन दिसत नाही. बघा, करेक्शन्स हे ऑलवेज होत असतात, पण ते मायक्रो पॉकेट्स मध्ये होतात. फॉर एक्झाम्पल, कोरेगाव पार्क मधली डिमांड घटली म्हणजेच बानेर काम करणं बंद केलं असं नाही होत. ते फक्त कोरेगाव पार्क पुरते. एखादा इन्सिडेंट झाला, एखादी फॉर एक्झाम्पल आता रिसेंटली आपण बघितलं चिखलीमध्ये अतिक्रमण हटवले, तर त्या केसमध्ये तिथली डिमांड कदाचित 6 महिन्यासाठी शांत बसेल बाबा, कारण लोकांना भीती आहे, अरे हे इलिगल आहे का नाही, माझं पाडून टाकलं तर काय.
म्हणजेच बाकीच्या ठिकाणचं रिअल इस्टेट हल्ला असं नाही होत. बरोबर. करेक्शन्स प्रत्येक ठिकाणी होत असतात. तर माझं एकच सजेशन आहे की तुम्ही सेकंड ओपिनियन घ्या. तुम्ही जो डिसिजन घेताय हा व्हेरीफाय करा आणि तुमच्या प्रायोरिटी सोबत मॅच करा. बऱ्याच वेळेस लोक कंपॅरिझन मध्ये चुकीचे डिसिजन्स घेतात. फॉर एक्झाम्पल, माझं स्ट्रेचेबल बजेट 45 लाख आहे माझ्या सॅलरी प्रमाणे, पण उगीच मी जास्त लोन, समोरचा म्हटलं लोन जास्त करून देतो तर मी 60 लाखाकडे जाणं आणि परत EMI भरत बसणं आणि ते मग नंतर तो त्रास होतो. किंवा मग माझ्या मित्रांना असं घेतलंय म्हणून पण मी त्याच सोसायटीत जाणं विनाकारण, पण कदाचित दोघांच्या फायनान्शियल्स मध्ये खूप मोठी तफावत आहे, किंवा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मध्ये किंवा विचारांमध्ये खूप तफावत आहे, किंवा काहीतरी फॅन्टसी म्हणून जंगलात जाऊन घर बांधणं, मग तिथं बिबट्या आला तर काय, दरोडा पडला तर काय, पाणीच नाही प्यायला, मग आणायचं कुठून, मग तिथून अपडाऊन कसं करायचं. म्हणजे असं काहीतरी हे नको. लॉजिकली जिथं जास्त लोक, आता बेसिकली हे शुभम हे खूप सोपं आहे की रिव्ह्यूज बेसिसवर तुम्ही डिसाईड करू शकता, कारण लोक ऑलरेडी बोललेले असतात. त्या लोकेशन बद्दल असेल, त्या अपार्टमेंट बद्दल असेल, त्या प्रोजेक्ट बद्दल असेल, त्याच्या बेसिसवर तुम्ही जाऊन फॅक्ट चेक करावे. फक्त त्याच्या बेसिसवर डिसिजन घेऊ नये. आपण काही 100-200चा टी शर्ट नाही विकत घेत आहे किंवा लिहिलंय खूप छान आहे खूप छान आहे, त्याच 10 लोकांनी त्यांच्याच लोकांनी रिव्ह्यूज लिहू शकतात. मग तसं घराच्या बाबतीत की तुम्ही जाऊन एक्सपिरियन्स करा, तुम्हाला जे हवं आहे ते जर कुठेतरी एक 60-70% मॅच होत असेल तर तुम्ही डिसिजन घ्यावा. ते बिलकुलच मॅच होत नसेल तर मग थांबावं. उगीच बळजबरी करून काहीतरी कुठेतरी तडजोड करून मग घ्यायचं, आणि कारण मग ते एक्झिट करणं किंवा हे करणं अवघड असतं. जनरली ह्युमन बिईंग इज सोशल. आपण ज्या परिसरामध्ये एज्युकेशन घेतो किंवा वर्क करतो, जिथे आपले एम्प्लॉयमेंट आहे त्याच्याच आजूबाजूला आपण विकत घेत असतो. एखादा समजा व्यक्ती रांजणगाव MIDCत काम करतो तर तो ईस्ट बेल्टमध्ये नगर रोडला कुठेतरी वाघोली किंवा खराडी या बेल्टमध्ये विकत घेईल. तो उठून परत पिरंगुटला नाही जाणार, म्हणजे तो ट्रॅव्हल टाइम किंवा त्याचं कनेक्शन नाही बिल्ड होत. तर या पद्धतीने तुमच्या प्रायोरिटी प्रिफरन्स समजून घ्या, तुमचं रिक्वायरमेंट फिल्टर करा आणि सेकंड हँड ओपिनियन परचेस डिसिजन घ्या. हेच माझा एक लास्ट ॲडवाइस असेल. येस. आणि एक सर शेवटचा प्रश्न, तुम्ही आतापर्यंत 13 पेक्षा जास्त पुस्तकांचं लिखाण केलेलं आहे, त्याबरोबर 3 पेक्षा जास्त रिसर्च पेपर्स तुमचे पब्लिश झालेले आहेत. तर त्या पुस्तकांविषयी आम्हाला सांगा, म्हणजे ते पुस्तकं नेमक्या कुठल्या विषयावर आहेत आणि सर्वांना त्या पुस्तकाचा कसा फायदा होऊ शकतो. ओके, ही सगळी पुस्तकं वेगवेगळ्या प्रकाशना थ्रू पब्लिश आहेत, त्यामुळे एकत्र ती तुम्हाला माझ्या वेबसाईटवर मिळू शकतात किंवा तुम्ही ऑनलाईन परचेस करू शकता Amazon वगैरेवर. ही पुस्तकं लिहिण्याचा एकच उद्देश होता की रीच वाढवावी. ऑनेस्टली सांगायचं तर तसं बघायला गेलं स्टॅट्स वाईज तर 27 ते 28% इंडियन ऑडियन्स आहे माझा. बाहेरचा आहे तो 34 कंट्रीज मधून आहे. त्यामुळे ही पुस्तकं सगळी इंग्लिशमध्ये आहेत. त्यातले त्यात फक्त 2 पुस्तकं मराठीमध्ये आहेत. एक रेरावर आहे आणि दुसरं जे शेतजमीन आणि कायदे याच्यावर आहे. माझी अशी एक बॅच असते ज्याच्यामध्ये तहसील कार्यालयातील अधिकारी, लॉयर्स वगैरे येऊन बसतात, कारण अपडेटेड GRs असतात ते त्यांच्या भाषेत बरोबर असतात पण सामान्यांना कळत नाही आणि खूप मोठे लूप होल्स असतात. त्यासोबतच जी मॅक्सिमम पुस्तकं आहेत 10 पेक्षा जास्त, ही रिअल इस्टेट कोच असल्यामुळे मी माझ्या जे ऑडियन्स आहे, फॉर एक्झाम्पल मी जसं तुम्हाला एक पुस्तक आता दिलं ते इमोशनल इंटेलिजन्स इन रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट, म्हणजे माफिया येऊन मला धमकवेल का, किंवा ॲग्रीमेंटच्या आदल्या दिवशी असणारी भीती, आणि या सगळ्या गोष्टीमुळे घेतलेला डिसिजन तो किती करेक्ट असतो किती चूक असतो, किंवा एखादा इन्फ्लुएन्स आपल्यावर सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्स असतो, आपण जाऊन ते डिसिजन घेतो यानं हे घेतलं ते घेतलं. तसं होऊ नये, एक व्यवस्था हो. तर वेगवेगळ्या विषयावर लिहिलेलं आहे मी. टाइम मॅनेजमेंटवर लिहिलेलं आहे, त्यानंतर डिसिप्लिनवर लिहिलेलं आहे, त्यानंतर डिसिप्लिन खूप इम्पॉर्टंट आहे रिअल इस्टेटमध्ये. जर तुम्ही फायनान्शियली किंवा प्रोफेशनली डिसिप्लिन नसाल तर मग हा बिझनेस तुमच्यासाठी नाहीच आहे. आणि ज्या लोकांना पुढे यायचं आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल रिअल इस्टेटमध्ये करिअर करायचं आहे, बिल्डर व्हायचं आहे, ब्रोकर व्हायचं आहे, एजंट व्हायचं आहे, तर त्यांच्यासाठी ही पुस्तकं आहेत. B2 म्हणजे जर एंड युजर किंवा ज्याला रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करायचं तर त्यांच्यासाठी 3-4 पुस्तकं त्यांच्या सोयीनुसार ते घेऊ शकतात. येस. आणि रिसर्च पेपर फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहेत, ते वेबसाईटवर जाऊन क्लिक केल्यानंतर डाउनलोड होतात. ओके. येस सर, पुन्हा एकदा सर आपण वेळाच वेळ काढून या पॉडकास्टसाठी उपस्थित राहिलात.
रिअल इस्टेटबद्दल अगदी मोलाची माहिती सहज आणि सोप्या भाषेत आमच्या प्रेक्षकांना आणि आम्हाला सांगितली. त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच.